स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे सोयाबीन भात। आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। आजच्या रेसिपीला लागणारे साहित्य: 2 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी सोयाबीन घेतलंय, अर्धा तास दोन्ही भिजत घातलेत, 2 छोटे मीडियम कांदे घेतलेत, 1 टॅमॅटो घेतला, 1 चमच अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर घेतले, हा घरचा लाल तिखट आहे 1 चमच, अर्धा चमच हळदी पावडर, 1 चमच धनापूड पावडर, 1 चमच गरम मसाला, 2 चमच मीठ घेतलं आहे, कश्मीरी लाल मिरची घेतलं 1 चमच, बिर्याणी मसाला घेतला आहे मोठा 1 चमच, अर्धा चमच जिरा घेतला आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। कुकरमध्ये रेसिपी करूया। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल तुम्ही जेवढं वापराल तेवढं टाका, मी माझ्याप्रमाणे टाकते। तेल चांगलं तापून घेऊया। आता आपण जिरा टाकून घेतलंय। जिरा चांगला आपला लाल झालाय, मग कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला असा लाल होऊन द्यायचा। कांदा आपला आता थोडा लालसर झालाय। आता आपण त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया, 1 टॅमॅटो टाकून घेऊया, तो पण चांगला परतून घेऊ। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, अर्धी कोथिंबीर नंतर टाकूया। आता आपले सगळे मसाले टाकून घेऊया। मसाले पण आपण मस्त तेलामध्ये परतून घेऊया। आता आपले मसाले चांगले परतून झालेत। आता आपण त्याच्यात सोयाबीन टाकून घेऊया। सोयाबीन पण मस्त तेलामध्ये परतून घ्यायचे। आता आपला सोयाबीन चांगला परतून झालाय मसाल्यामध्ये, बघा किती मस्त दिसतंय। आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया। हा तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला होता, बासमती तांदूळ घेतलाय। तुम्हाला तुमच्याकडे जो कोणता तांदूळ असेल वापरत असेल तो तांदळाचा भात करू शकता। आता आपण तांदूळ टाकून घेतलाय, तर तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा। चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तांदूळ। त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते। आता आपला तांदूळ मस्त तेलामध्ये परतून घेतलाय। आता आपण पाणी टाकून घेऊया। मी ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने पाणी टाकते। 2 वाटी तांदूळ घेतले, पण मी 3 वाटी पाणी टाकणार, कारण अर्धा तास तांदूळ भिजत घातलेला। तांदूळ भिजत घातल्यावरती पाणी कमी टाकायचं। तीन वाटी पाणी टाकलं। आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग 2 शिटी
करून घ्यायची. आता आपण चांगला मिक्स करून घेतला आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून 2 शिटी करून घेऊया. आता आपला कुकर थंड झाला आहे. आता आपण खोलून बघूया. बघा किती भात मस्त झालाय. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली रेसिपी तयार झाली आहे, सोयाबीन भात. तुम्हाला जर आवडली असेल तर करून बघा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.